तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आपल्या सर्वांना सलाम. आज आपण एका महान सत्याविषयी विचार करत आहोत. ते म्हणजे देव आत्मा आहे. प्रियांनो, जेव्हा पवित्र शास्त्राचा आपण अभ्यास करतो तर या अभ्यासामध्ये आपल्याला हे कळून येतं की पुष्कळांनी देवाप्रती अविश्वास दाखवलेला आहे आणि देवाप्रती अविश्वास दाखविण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे लोक देवाप्रती अविश्वास दाखवतात. देवाप्रती अविश्वास दाखविण्याचा एक दुसरा प्रकार म्हणजेच मूर्तिपूजा होय प्रियांनो, देवाप्रती अविश्वास दाखविणे म्हणजे मूर्तिपूजा आणि मूर्तिपूजा हे पाप आहे. त्याचप्रकारे पवित्र शास्त्र निरीश्वरवादी या समुदायाविषयी शिकविते. निरीश्वरवादी, देवाचं अस्तित्व नाकारणारे, हे लोक देवाप्रती द्वेष दाखवून त्याला नकारत आहेत, देवाचं अस्तित्व नाकारत आहेत. ते निर्मिती हे निर्माणकर्त्याचं कृत्य असल्याचं नकारतात. निर्मिती ही आपोआप घडली आहे असा त्यांचा विश्वास आहे. स्पष्ट शब्दात निर्माणकर्त्यालाच ते नाकारतात. प्रियांनो, जे लोक पवित्र शास्त्राच्या देवाला ओळखीत नाहीत ते लोक नेहमीच ही कल्पना करीत असतात की निर्मिती हे एखाद्या अस्पष्ट आणि बेपर्वा शक्तीचे कार्य असावे. अस्पष्ट, जी स्पष्ट नाही, बेपर्वा, जिला परवा नाही, अशा एखाद्या शक्तीचे निर्मिती हे कार्य आहे. आणि काही लोक देवाप्रती असा विचार करतात की देव हा एका घड्याळ निर्माणकर्त्याप्रमाणे आहे. घड्याळ निर्माणकर्त्याने घड्याळ निर्माण केलं आणि निर्माण करून तो निघून गेला. आता जी घड्याळ आहे ती आपोआप फिरत असते, आपलं कार्य करीत असते. त्याचप्रकारे देवसुद्धा विश्व निर्माण करून कुठेतरी निघून गेलेला आहे. त्यांनी हे विश्व सोडून दिलेलं आहे आणि हे विश्व स्वतः चालत आहे. यामध्ये होणाऱ्या घडामोडी स्वतःमध्येच होत आहेत. यामध्ये होणारे बदल स्वतःच होत आहेत, आपोआप होत आहेत. देव कुठेतरी निघून गेलेला आहे, तो बेपर्वा आहे. परंतु बायबल शिकविते, देवाचे वचन स्पष्ट करत आहे की देव खरा आहे, त्याचं अस्तित्व आहे आणि तो जिवंत आहे. तो बेपर्वा नाही, तो अवैयक्तिक नाही, तर तो वैयक्तिक आहे आणि त्याच्या निर्मितीप्रती त्याला पर्वा आहे. तो खरा आणि जिवंत आहे. प्रियांनो, आमच्यामध्ये भावना आहेत, आम्हाला बुद्धी आहे, आमच्यामध्ये वेगवेगळे गुण स्वभाव आहेत. ह्या सर्व गोष्टी आपोआप अचानक घडलेल्या नाहीत. पवित्र शास्त्र बायबल शिकविते की देवाने आपल्या प्रतिमेचा मनुष्य घडविलेला आहे. तर ही प्रतिमा जी आहे ती भौतिक प्रतिमा नाही. हाड मांस रक्त शरीर अशी ही प्रतिमा नाही, तर ही प्रतिमा आध्यात्मिक आहे. देवाने आध्यात्मिक प्रतिमेमध्ये मनुष्य घडविला. याचाच अर्थ देव बुद्धिमान आहे. देवामध्ये वेगवेगळे गुण स्वभाव आहेत, देवाला भावना आहेत आणि त्याने आपल्या प्रतिमेचा मनुष्य घडविला. म्हणजेच इथे आम्ही पाहतो की आमच्यामध्ये सुद्धा बुद्धी आहे, भावना आहेत आणि वेगवेगळे गुण स्वभाव आहे. देवाने स्वतःला पवित्र शास्त्रामध्ये
एक तो व्यक्ती असल्याचं प्रकट केलेलं आहे. त्याचं व्यक्तिमत्व आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये उघड दाखवलेलं आहे आणि पवित्र शास्त्र बायबल त्याचे वर्णनसुद्धा आम्हाला करून दाखविते, ज्यामधून आपल्याला हे कळून येतं की देव हा व्यक्ती आहे. व्यक्तिगत शीर्षकांचा उपयोग पवित्र शास्त्रामध्ये देवासाठी केलेला आहे, जसे की पिता, मेंढपाळ, बंधू, मित्र आणि सल्लागार आणि इतरही आहेत. या सर्व शीर्षकामधून पिता, मेंढपाळ, मित्र, बंधू आम्हाला हे कळून येतं की देव हा व्यक्ती आहे, कारण हे शीर्षक व्यक्तीकरिता वापरण्यात येतात. प्रियांनो, त्याचप्रकारे पवित्र शास्त्र बायबल हे इथेच थांबत नाही, तर आम्हाला हे सुद्धा शिकवितं की देव आत्मा आहे. देव आत्मा आहे. स्पर्श केल्या जाऊ शकेल असे शरीर त्याला नाही. त्याला रक्त, हाड, मांस, शरीर हे सुद्धा नाही. तो आत्मा आहे, पण तो व्यक्ती सुद्धा आहे. योहान अध्याय 4 वचन 24 शिकविते, देव आत्मा आहे, पण तो व्यक्तिक सुद्धा आहे. देव आत्मा आहे या मुद्द्यावर आपण विचार करू. देव आत्मा आहे याचा स्पष्ट आणि चांगला अर्थ म्हणजेच देवाला आम्ही कमी करू शकत नाही. आम्ही त्याला कमी करू शकत नाही. आम्ही त्याला सीमित करू शकत नाही. तो एक वैयक्तिक सार्वकालिक अस्तित्व आहे. आम्ही त्याच्या उपासकांपैकी आहोत, तर त्याच्या उपासकांनी अनंत अस्तित्वाच्या पूर्णतेमध्ये, देवाच्या अनंत अस्तित्वाच्या पूर्णतेमध्ये त्याची उपासना केली पाहिजे, हे जाणून की तो एक अनंत अस्तित्व आहे, तो आत्मा आहे. यशायाच्या ग्रंथामध्ये आम्हाला देवाचं वर्णन पुढील प्रमाणे करून दाखविलेलं आहे. यशाया संदेष्टाचा ग्रंथ अध्याय 40 वचन 18 ते 26 पहा. तुम्ही देवाला कोणती उपमा द्याल? त्याच्याशी कोणती प्रतिमा लावून पाहाल? कारागीर मूर्ती ओतून तयार करतो, सोनार तिला सोन्याच्या पत्राने मढवतो, तिच्यासाठी चांदीच्या साकड्या घडतो. जो दारिद्र्यामुळे अर्पण आणण्यास समर्थ नाही, तो न कुजणारे लाकूड निवडून घेतो, न ढळणारी अशी मूर्ती बनवण्यासाठी तो चतुर कारागीर शोधून काढतो. तुम्हाला कळत नाही काय? तुम्हाला ऐकू येत नाही काय? प्रारंभापासून तुम्हाला हे कळवले नाही काय? पृथ्वीचा पाया घातल्यापासून हे तुम्हाला समजले नाही काय? हाच तो पृथ्वीच्या वरील नभोमंडळावर आरूढ झाला आहे. तिच्यावरील रहिवासी टोळांसमान आहेत. तो आकाश मलमलीप्रमाणे पसरवतो. राहण्यासाठी तंबू ताणवतात तसे ते तो ताणवतो. तो अधिपतींना कसपटासमान लेखतो. पृथ्वीच्या न्यायाधीशांना शून्यवत करतो. त्यांना लावले न लावले, पेरले न पेरले, त्यांचे मूळ भूमीत रुजले न रुजले, तोच तो त्यांच्यावर फुंकर मात्र घालतो, म्हणजे ते सुकून जातात. वादळ त्यांना भुसाप्रमाणे उडवून नेते. मी कोणाशी तुल्य आहे म्हणून त्यांची उपमा मला तुम्ही द्याल, असे पवित्र प्रभू म्हणतो. आपले डोळे वर करून पहा, ह्यांना कोणी उत्पन्न केले?
तो त्यांच्या सैन्याची मोजणी करून त्यांना बाहेर आणतो. तो त्या सर्वांना नावानी हाक मारतो. तो सर्वसमर्थ व प्रबळ सत्ताधीश आहे, म्हणून त्यापैकी कोणी उणा पडत नाही. तुम्ही देवाला कशाची उपमा द्याल? दुसऱ्या शब्दामध्ये यशायाने सांगितलेली हे वचनं पाहायची म्हणजे, जर तुम्ही देवाला आत्म्याखेरीज इतर रूपात, इतर कशातही पाहू इच्छित आहात, जी दिसू शकते किंवा जिला स्पर्श केला जाऊ शकतो, त्याचे प्रतिनिधित्व म्हणून तुम्ही काय बनवणार आहात? मोठा प्रश्न आहे. जर तुम्ही देवाला आत्म्याखेरीज इतर रूपात, इतर कशात तरी पाहू इच्छित आहात, स्पर्श केला जाऊ शकतो असा देव, तर त्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी तुम्ही काय बनवणार आहात? तुम्ही त्याचे चित्र काढणार आहात काय? मोठा प्रश्न आहे. तुम्ही त्याचे चित्र काढणार आहात काय? तुम्ही त्याची प्रतिमा कोरणार आहात काय? सोने आणि चांदी वितळून त्याची मूर्ती तुम्ही करणार आहात काय? तुम्ही देवाला कशासारखे बनवणार आहात? कशाची तुलना तुम्ही देवाबरोबर करणार आहात? प्रियांनो, पवित्र शास्त्र बायबल शिकविते की आम्ही त्याची तुलना कशाच बरोबर करू शकत नाही. तो देव अवघ्या विश्वाचा देव आहे. त्यांनी अवघं निर्माण केलेलं आहे. लाकडाच्या किंवा खापराच्या तुकड्यात तो कधीच कोरल्या जाऊ शकत नाही. देव लाकडांच्या किंवा खापरांच्या तुकड्यात कधीच कोरल्या जाऊ शकत नाही. प्रियांनो, भौतिक किंवा मानवी दृष्टीने आपण देवाचा विचार करू नये, याविषयी खबरदारी बाळगा. गणना अध्याय 23 आणि वचन 19 शिकविते, देव म्हणतो, माझ्याकडे कान दे. देव काही मनुष्य नाही. देव मनुष्य नाही. जेव्हा पवित्र शास्त्र बायबल देवाच्या डोळ्याविषयी काही शिकविते किंवा देवाच्या बाहूंविषयी शिकविते आणि इतर बाबी, तर त्याचा अर्थ अँथ्रोपोमॉर्फिझम आहे. अँथ्रोपोमॉर्फिझम हा ग्रीक शब्द आहे. हा ग्रीक शब्द 2 शब्दांनी बनलेला आहे. अँथ्रोपॉस, ज्याचा अर्थ मनुष्य आहे, आणि मॉर्फे, ज्याचा अर्थ स्वरूप किंवा आकार आहे. अँथ्रोपॉस म्हणजे मनुष्य आणि मॉर्फेज म्हणजे स्वरूप किंवा आकार. तर अँथ्रोपोमॉर्फिझम हे शास्त्रामध्ये वापरलेले वाक्यप्रचार आम्हाला देवाविषयीचं सत्य प्रदर्शित करत आहे. आम्हाला देवाविषयीचे सत्य किंवा संकल्पना समजून घेण्यासाठी मदतगार हा शब्दप्रयोग आहे. अँथ्रोपोमॉर्फिझम हे सत्य आम्हाला देवाविषयीचं सत्य अधिक चांगल्या शब्दात समजून सांगण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी मदतगार ठरते. ज्या प्रकारे देवासाठी डोळे असा शब्दप्रयोग केलेला आहे, देवाकरिता हात असा शब्दप्रयोग शास्त्रामध्ये केलेला आहे, या सर्वांचा अर्थ देव एक व्यक्ती असल्याचा प्रदर्शित होत आहे. पण ह्या सर्वच गोष्टींचा अर्थ आम्हाला असा घेता येणार नाही की देव दिसतो
आणि त्याला आम्ही पाहू शकतो असं आम्ही कधीही म्हणू शकत नाही. पण त्याचं व्यक्तिमत्व प्रदर्शित करणाऱ्या ह्या सर्व बाबी आहेत. त्याची नजर सर्वत्र असते, तो सर्व काही पाहू शकतो. मनुष्य ज्या प्रकारे पाहण्यासाठी डोळ्याचा वापर करतो, देव सर्वत्र पाहत असतो. तो प्रत्येक माणसाला पाहत असतो, प्रत्येकावर त्याची नजर असते, किंवा त्याचा बाहूंचा वापर किंवा इतर गोष्टी. तर प्रियांनो, अँथ्रोपोमॉर्फिझम पवित्र शास्त्रामध्ये जेव्हा वापरल्या जातं तेव्हा आम्हाला देवाविषयीचे सत्य आणि संकल्पना समजून घेण्यासाठी मदत होते. पण ह्या सर्व गोष्टीमधून डोळे, हात, पाय आम्ही कधीच हे समजू नये की देव दिसतो किंवा त्याला पाहिले जाऊ शकते. नाही, कारण पवित्र शास्त्र शिकविते देव मनुष्य नाही, देव आत्मा आहे. देव आत्मा आहे. आणि काही लोक आज खोट्या साक्षी देत आहेत. यूट्यूबवर, टी व्हीवर आणि सोशल मीडियावर ते व्हायरल झालेलं आहे आणि लोक म्हणत आहेत, मी देवाला पाहिलं, मी स्वर्गात गेलो आणि मला देव दिसला. प्रियांनो, ही लबाडी आहे. देव दिसत नाही. देवाला आम्ही पाहू शकत नाही. तो हाडा मांसाचा आणि रक्ताचा नाही. देव आत्मा आहे. देव आत्मा आहे. देव मनुष्य नाही. पवित्र शास्त्रामध्ये देवाविषयीचं प्रदर्शन करण्यासाठी पंखांचा सुद्धा वापर केलेला आहे. देवाच्या पंखांबद्दल सुद्धा उल्लेख आहे. याचा अर्थ असा नाही की देव पक्षी आहे. हे समजून घ्या. जेव्हा देवाच्या पंखाबद्दल उल्लेख आहे याचा अर्थ असा होत नाही की देव पक्षी आहे. देव आत्मा आहे. हे समजून घ्या. देवाविषयीचं सत्य आणि व्यक्तिमत्वता त्याची समजून घेण्यासाठी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये ह्या सर्व गोष्टी आमच्यासाठी दिलेल्या आहेत. 1 तिमोथी अध्याय 3 आणि वचन 17 शिकविते, जो सनातन, अविनाशी, अदृश्य राजा असा एकच ज्ञानी देव, त्याला सन्मान व गौरव युगानयुग असो. आमेन. अविनाशी आणि अदृश्य राजा. अविनाशी आणि अदृश्य, ज्याला आम्ही पाहू शकत नाही, अदृश्य असा. योहान अध्याय 1 वचन 18 म्हणते, देवाला कोणीही कधीच पाहिले नाही. देवाला कोणीही पाहिलं नाही आणि कधीच पाहिलेलं नाही. जो एकुलता एक जन्मलेला पुत्र देवपित्याच्या उराशी असतो, त्याने त्याला प्रकट केले आहे. देवाला कोणीही आणि कधीच पाहिले नाही. याचं कारण देव आत्मा आहे. देव आत्मा आहे. जुन्या करारामध्ये देवाने इस्रायली लोकांसमोर मेघस्तंभ, अग्निस्तंभ, निवास मंडपामध्ये शकायना ग्लोरी, शकायना गौरव, जडत्या झुडपामध्ये आणि दृष्टांतातून आणि विशिष्ट प्रकारे स्वतःचे त्याने प्रकटीकरण दिलेले आहे. देवाने स्वतःचे प्रकटीकरण वेगवेगळ्या माध्यमांनी केले. मेघस्तंभ, अग्निस्तंभ, निवास मंडपामध्ये, जडत्या झुडपामध्ये आणि दृष्टांताद्वारे. पण हे लक्षात घ्या की या सर्व प्रकटीकरणामध्ये देव खरंच कसा दिसतो हे स्पष्ट होत नाही. तुम्ही स्तंभ जो आहे स्वतःसाठी देव म्हणून घेऊ शकत नाही. तुम्ही अग्निस्तंभ स्वतःसाठी देव म्हणून घेऊ शकत नाही. तुम्ही निवास मंडप पूजू शकत नाही.
तुम्ही जडत्या झुडपाची उपासना करू शकत नाही. हे लक्षात घ्या. देवाने जुन्या करारामध्ये या वेगवेगळ्या माध्यमाद्वारे स्वतःचं प्रकटीकरण दिलेलं आहे. पण इथून सुद्धा देव कसा दिसतो हे स्पष्ट होत नाही. आणि पुन्हा एकदा याचं कारण हे आहे की देव आत्मा आहे. त्याला कोणीच आणि कधीच पाहू शकत नाही. प्रियांनो, देव आपल्यासारखा शारीरिक नाही आहे. आपल्यासारखा शारीरिक देह, हाड मांस त्याला नाही. परंतु हे सुद्धा लक्षात ठेवा, त्याला हाड मांस आणि देह नाही, यामुळे तो अनुपस्थित आहे असं सुद्धा नाही. तो अनुपस्थित आहे किंवा अस्तित्वात नाही असं नाही. असे होत नाही. देव अदृश्य आहे आणि याचा अर्थ असा होत नाही की देव आमच्यापासून फार लांब आहे, तो दिसत नाही, तो अदृश्य आहे, तो फार लांब आहे, बेपर्वा आहे, विश्व सोडून कुठंतरी निघून गेलेला आहे. नाही, असंही नाही. देव अदृश्य आहे याचा अर्थ असा नाही की तो कुठंतरी लांब आहे, बेपर्वा आहे आणि कुठेतरी निघून गेलेला आहे. नाही, पवित्र शास्त्राचा देव खरा जिवंत असून तो सक्रिय आहे आणि सर्व गोष्टी मिळून त्याच्या गौरवासाठी तो कार्यरत आहे. त्याच्या गौरवासाठी तो कार्यरत आहे. रोमकरास अध्याय 8 आणि वचन 28. परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यांना, म्हणजेच त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवलेल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. देव सक्रिय असून तो सर्व गोष्टी एकत्रितपणे त्याच्या गौरवासाठी कार्यरत आहे. देव आत्मा आहे हे सत्य समजण्यासाठी पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शन करो.